झी 24 तास एक पाऊल पुढे। हैदराबाद इथे झालेले साखळी बॉम्बस्फोट त्याच्या मागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं बोललं जात आहे। कारण 13 जुलै 2011 साली मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि ऑगस्ट 2012 साली पुण्यात जे 4 साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळी सुद्धा सायकलचा वापर करण्यात आलेला होता। गर्दीची वेळ, वर्दळीची जागा, एका बाजूला असलेली सायकल आणि क्षणार्धात झालेले स्फोट यामुळे गुरुवारी हैदराबाद हादरून गेलं। या बॉम्बस्फोटाचं 13 जुलै 2011 ला मुंबईतलं आणि 1 ऑगस्ट 2012 या दिवशी पुण्यात झालेल्या स्फोटांची विलक्षण साम्य आहे। मुंबईत झवेरी बाजारमध्ये मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता, तोही गर्दीच्या वेळी। तर ऑपेरा हाऊसमध्ये गजबजलेल्या खाऊ गल्लीतही मोटरसायकलमध्ये बॉम्ब दडविण्यात आला होता। मुंबईतल्या मध्यवस्तीत दादरमध्ये संध्याकाळी बॉम्बस्फोट करण्यासाठी बस स्टँडची निवड अतिरेक्यांनी केली होती। हैदराबाद, मुंबई आणि पुणे या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामागील मोडस ऑपरेंडी आणि रेकीची पद्धतही समान असल्याचं आता लक्षात येतंय। 26 ऑक्टोबर 2012 या तारखेला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं एक प्रेस रिलीज जाहीर केली होती। त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की त्यांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्यानं म्हणजेच सय्यद मकबूल याने हैदराबादमधील दिलखुश नगर, बेगम बाजार आणि एबिदस या 3 ठिकाणांची रेकी केलेली आहे आणि आता त्याच ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत। त्यामुळे हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे स्पष्ट होतं। हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रक प्रसिद्ध केलंय। या पत्रकात सय्यद मकबूल या आयएमच्या दहशतवाद्यानं हैदराबादमध्ये ज्या ठिकाणांची रेकी केली होती त्याच ठिकाणी आता बॉम्बस्फोट झालेत हे या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं। मकबूलच्या कबुली जबाबानंतर दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांना याबाबत अलर्ट जारी केला होता। मात्र या अलर्टला हैदराबाद पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही, हेच गुरुवारच्या स्फोटामुळे स्पष्ट झालंय। झी 24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।